आणखी दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ऊसामुळे शेती पूर्ण फेल होती. म्हणजे जमिनीतलं कस निघून जातं. निघून जातोय. पुढल्या पिढीला म्हणजे आजच्याच पिढीला मी आज केलेल्या शेती 2 वर्षानं ऊसाचं पीक 30 टनावर आला आता. बरोबर आज तरी 30-35च्या वर जात नाही. बरं 30 गुणले 3,000 दर पकडा, 90,000 झालं. 20,000 30,000 खर्च झाला तर 60,000 म्हणजे 12-14 महिन्यात 60,000 म्हणजे एकदम त्याला त्या कुटुंबाचं काहीच भागत नाही. दिवसापासून आज आम्ही 60 रुपये आजचा भाव घेतोय. त्या 60 मध्ये मला ठरलेल्यापेक्षा 5 रुपये मला सतत पट्टीत जास्त टाकायची. बरं का तर माझी शेंग बी त्याच मापाची आहे. आज मला वाटतं 2-2.5 फूट आमच्या त्या प्लास्टिकची गोणी असती त्यात सुद्धा बसायला इकडे तिकडे सरकती. बरं 2-2.5 फूट पूर्ण क्वालिटी शेंग राहते. मग ती व्यापाऱ्याला वाटतं असा माल असावा. एका झाडाला कमीत कमी 40 किलो माल तर 100% अपेक्षित आहे. बरं 40 किलो म्हणलं तर 1,000 झाडं धरा, 1100 मी म्हणतो, पण 1,000 धरलं तर 40 टन माल झाला. 40 टन माल जर धरला आपण तर 20 रुपयानं साधारण ते 80-90 सोडून द्या, मॅक्झिमम मला 20-30 रुपये जर मिळला तर 12 लाख रुपये होते. ते 3 लाख रुपये निव्वळ एकरात नफा राहतोय. वरला ते 60-70, आता मी 70 न घालतोय. तसा हिशोब केलं तर आम्हाला लय पैसे येते ते. तर तो हिशोब धरणं चुकीचं आहे. काय राज्यात पाऊस झाल्यामुळे आपल्याकडे शेंगाची मागणी वाढायला लागली आणि तिकडे जर पाऊस नाही झाला तर शेंगाची मागणी होणार नाही. म्हणून आपण साधारण 30 रुपयेपर्यंत जर दर पकडला पहिल्यापासून शेवटपर्यंत, 40 टन 3 एकराला 4 एकराला माल निघाला तर आपण चांगलं पुष्कळ ऊसापेक्षा नक्कीच शेंगात आघाडीवर आहे.